नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो. तर आज आपल्या फार्मवरती माइंडकाइंड कंपनीचे मॅनेजर सुरेश साहेब आपल्या गोठ्यावरती आज यांनी भेट दिलेली आहे मित्रांनो. सर नमस्कार सर. नमस्कार सर. तर मित्रांनो आपण एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक आपला व्हिडिओ टाकला होता म्हशीचा की ती शिंग बडवत होती आणि त्याच्यावरती भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की शिंग कशामुळे बडवते? तिच्या शिंगामध्ये कीड असेल त्याच्यावरती काय म्हणजे काय औषध आहे काय? असा बहुतेक जणांची कमेंट आली होती मित्रांनो. तर ते या साहेबांनी सुद्धा मला त्याची कमेंटवर केली होती की त्यांच्याकडे त्यांच्या कंपनीचा हे प्रॉडक्ट आहे. हो वापरल्यानंतर 100% रिझल्ट भेटणार. तर त्याचा जो रिझल्ट आहे तो 100% रिझल्ट आपल्याला भेटला. तर आपण त्याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आज साहेबांच्या संगी आपण याच्यावरती चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्या आकाश सावंत यांच्या गोठ्यावरती कायम गव्हाणीला शेंग आपटते किंवा बडवते आणि त्याच्यावरती उपचार काय किंवा त्याचं कारण काय? तर शेतकरी मित्रांनो हा एक विषय राहतो की एक शिंगाळीचा प्रकार राहतो. जे शिंगाळे असल्यामुळं तिची वळवळ असते किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये सही असल्यामुळं पूर्ण कायम सारखी ती वारंवार ती शिंग आपली बडवत राहते आणि आपटत राहते. जशी तिची वळवळ होईल तशी ती शिंग आपली आपटत राहते. तर मॅनकाइंड कंपनीचं एक पॉवरफुल त्यासाठी सोल्युशन आपण घेऊन आलोय. रॅप्टोलेव प्लस सस्पेन्शन, ज्यामध्ये रॅपॉक्सिनॉट विथ लिओमेसॉल कॉम्बिनेशन आपण देतोय, जे स्पेशली अशा सगळ्या त्रस्त झालेल्या म्हशीवरती किंवा गायी असतील, बैल असतील, जे पूर्ण आपण शिंग आपटण्याचं प्रमाण जे आहे ते त्यामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतं. तर त्याच्यासाठी हा जालिम एक औषध राहतोय किंवा हे डिवॉर्मर राहतंय. हे आपण आता आज आकाश सावंत यांना आपण देणार आहे आणि त्यांच्या म्हशीवरती त्याचा आपण एक ट्रायल घेणार आहे आणि कालांतरानं पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजेल किंवा त्याचा आपल्याला रिझल्ट काय मिळाले ते. तर आपण त्यांना आपण रॅप्टोलेव प्लस आपण देत आहोत सध्या तरी. तर मित्रांनो हे आपल्या त्या म्हशीवरती मी ट्राय करतो आणि याचा जो रिझल्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकतो. त्यानंतर तुम्हाला जर हे औषध लागणार असेल तर तुम्ही ते कमेंट करून आपल्याला सांगू शकता. कार्यकर्ते आहेत. एक दुग्ध उत्पादनामध्ये म्हणचाल की एक यंग कार्यकर्ते आपल्याला अगदी आपल्याला कमी बघायला मिळतात. पण त्यांचा एक प्रयत्न किंवा त्यांची जिद्द चिकाटी पाहून एक चांगलं वाटतं, की त्यांनी इथं हे सगळं वैभव जे त्यांनी स्थापन केलंय, याच्यामुळे त्यांचं कष्ट आहे, त्यांना फळ मिळतंय आणि अपेक्षा एवढीच आहे की त्यांच्या या चांगल्या पेजला तुम्ही फॉलो आणि कमेंट पण चांगल्या करा. एवढीच तुमच्याकडे विनंती करतो. थँक